वळूयात नाशिककडे. नाशिक जिल्हा बँकेने दिलेल्या अनियमित कर्ज वाटप प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत ही सुनावणी होणार आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील 25 माजी संचालकांना नोटिसा बजावण्यात आल्यात. यामध्ये अनेक आमदार आणि खासदारांचाही समावेश आहे. त्यामुळे माजी संचालकांसह 15 अधिकारी देखील अडचणीत आलेले आहेत. माहिती घेऊयात. प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. प्रांजल, अतिशय महत्त्वाची अशी ही आजची सुनावणी आहे. कशा पद्धतीने सगळ्यांचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे आणि काय भूमिका ही अर्थातच कोकाटे आणि इतर 25 माजी संचालकांकडून मांडली जाईल? प्रज्ञा, आपल्याला माहिती की एकेकाळी आशिया खंडातील पीक कर्ज वाटप करणारी सर्वात मोठी बँक म्हणून नाशिक जिल्हा बँकेची ओळख होती. मात्र आता सध्या जर बघितली तर आर्थिक परिस्थिती ही डबघाईला आलेली आहे बँकेची. म्हणजे अक्षरशः ठेवीदारांना 5,000 रुपये सुद्धा मिळू शकत नाहीत अशी बँकेची सध्याची परिस्थिती आहे. सध्या अशी वेळ ही आलेली आहे. तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर हे जे म्हणजे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील यांच्यासह जवळपास 4 आजी माजी आमदार, 2 विद्यमान खासदार असतील, यासोबतच इतर जे काही जवळपास सर्वच पक्षांच्या नेते मंडळींचा यामध्ये समावेश आहे. जवळपास 25 जण हे आहेत आणि हे संचालक असताना जवळपास 347 कोटींच्या कर्ज वाटपामध्ये 182 कोटींची अनियमितता ही आढळून आलेली होती. यामध्ये आपण बघितलं तर जे कर्ज वाटप करण्यात आलेलं होतं त्यामध्ये निसाका असेल, नासाका असेल, रेणुका यंत्रमाग कारखाना असेल किंवा इतर काही संस्था आहेत, त्यांना कर्ज वाटप हे करण्यात आलेलं होतं आणि हेच कर्ज वाटप हे वादात सापडले होतं. हे जे माजी संचालक आहेत जवळपास हे सर्व संचालक असताना हे सर्व वाटप हे करण्यात आलेलं होतं. त्यामुळे एकंदरीतच त्यांच्यावरती जबाबदारी ही निश्चित करण्यात आलेली होती. जवळपास 1 लाखांपासून तर कोट्यवधींच्या घरात अनेकांवरती जबाबदारी ही देण्यात आलेली आहे. त्यांच्याकडे या ठेवी ज्या आहेत ते बाकी आहेत असं सांगण्यात येत होतं. दरम्यान 15 दिवसांपूर्वी या सगळ्यांना नोटीस बजावण्यात आलेली होती आणि अखेर आज सहकार विभागासमोर त्यांची सुनावणी होणार आहेत. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील हे देखील यावेळी उपस्थिती असणार आहेत. त्यामुळे एकंदरीतच एकीकडे बँक ही अडचणीत आलेली असताना दुसरीकडे आता आजच्या सुनावणीमध्ये नक्की काय होतंय, या सर्व संचालकांना आता ही वसुली करण्याचे खरं तर आदेश दिले जातात का, त्यांच्याकडून वसुली ही केली जाते का, किंवा आजच्या या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे या 25 संचालकांसोबतच 15 अधिकारी देखील अडचणीत येण्याची देखील शक्यता ही वर्तवली जाते. त्यामुळे एकंदरीतच आजच्या या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे. अनेक नाशिक जिल्ह्यातील बडे दिग्गज नेते, मंत्री, खासदार, आमदार यासोबत इतर काही नेते मंडळींचा यामध्ये समावेश देखील असल्यामुळे नक्की आजच्या सुनावणीमध्ये काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. नक्कीच, आणि मोठा आकडा आहे आणि प्रत्येकाकडनं वसुलीसाठीचा अर्थातच येत्या काळात काय निर्णय होतो हे पाहणे तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल.